आज मी माझ्या दीदीला विचारणार आहे म्हणी. चला तर न वेळ वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. भेटले म्हणून अति लव बाळगू नये. एक ना धड भाराभर चिंध्या. एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी एकही काम न पूर्ण होणे. आयत्या बिळात ना गोबा. दुसऱ्याच्या कष्टावर स्वतःचा स्वार्थ साधणे. आपला हात जगन्नाथ. आपले काम स्वतःच पार पाडणे हे योग्य ठरते. आडत नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. जे मुळातच अस्तित्वात नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ होय. अंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळा. अपेक्षापेक्षा अधिक लोभ होणे. इकडे आड तिकडे वीर. दोन्ही बाजूने अडचणी सापडणे. उतवळा नवरा गुडघ्याला बाशिंग. अतिशय उतावळेपणाचे वर्तन करणे. उचलली जीभ लावली टाळ्याला. विचार न करता वाटेल तसे बोलणे. अति तेथे माथी. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच ठरतो. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. जो अतिशहाणपणा करायला जातो त्याच्या हाती काम बिघडते. आधी पोटोबा मग विठोबा. आधी स्वार्थ मग परमार्थ. आगीतून फुपाट्यात. लहान संकटातून मोठ्या संकटात पडणे. अंथरून पाहून पाय पसरावे. ऐपतीच्या मानाने खर्च करावा. उतवळ्या पानाला खळखळाट फार. ज्याच्या अंगी मुळातच गुण कमी असतात तो मनुष्य बडाई मारतो. एका हाताने टाळी वाजत नाही. कुठल्याही भांडणातील दोन्ही बाजू जबाबदार असतात. खान तशी माती आणि बाप तसा बेटा. आई वडिलांप्रमाणे मुलांची वागणूक राहते. थेंबे थेंबे तळे साचे. थोडे थोडे साचवून मोठा संचय करणे. दगडापेक्षा वीट मऊ. मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुहास्य वाटते. देव्याखाली अंधार. मोठ्या माणसाच्या आजूबाजूलाही दोष आढळतात. दाम करी काम. पैशाने सर्व गोष्टी साध्य होतात. दुरून डोंगर साजरे. लांबून गोष्ट चांगली दिसते पण ते जवळून पाहिल्यावर तिचे खरे स्वरूप दिसते. कसा वाटला आमचा व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर VMK स्टडी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.